नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तरी बघा, आपला मंगळवारचा व्लॉग आहे हा. आणि सोमवारी मी राशनाला गेले होते आणि राशन आणून ठेवलं होतं. तर ते राशन मी डब्यात भरली. एका मोठ्या असं स्टोरेज कंटेनर आहे, त्यामध्ये राशन भरून ठेवले. आणि बाकीचे ड्रायफ्रूट ते आहेत ते अशा छोट्या डब्याने असं व्यवस्थित भरून ठेवत होते. कारण सोमवारच्या दिवशी एवढी धावपळ झाली की मला टाईमच भेटला नाही राशन सगळं व्यवस्थित भरून ठेवायला. मग आज मला टाईम भेटला, तर मंगळवारच्या दिवशी टाईम भेटला तर मंगळवारी हे सगळं राशन डब्याने व्यवस्थित भरून ठेवले. ते बघा अशा प्रकारे. आणि हे ते काळे मनुके असतात ना, ते होते हे म्हणजे ॲसिडिटी ज्या लोकांना असते ना त्यांच्यासाठी खायला सांगतात डॉक्टर लोक. म्हणजे याच्याने थोडंफार फरक पडतं असं बोलतात. आणि पडलेसुद्धा मला थोडंफार फरक पडला आहे. तर काजू बदाम तर मी काही खात नाही जास्त. माझे मिस्टर आणि माझी मुलं खातात. मला काय माहिती हे असलं म्हणजे ड्रायफ्रूट्स ते जास्त आवडत नाहीत खायला. काजू बदाम अंजीर जे पण आहे ते लेकरं आणि हे खातात, मिस्टर खातात माझे. तर त्यांच्यासाठी ते आणलं होतं आणि ते ठेवले मी फ्रीजमध्ये. तर दूध आलं होतं आणि दूध घेतलं आणि माझ्यासाठी चाय बनवत होते. संध्याकाळचं चाय मी फक्त म्हणजे मी एकटीच पिते, बाकी कोण पित नाही. मग 1 कप चाय बनवत होते मी माझ्यासाठी. मला जेवण नसेल तर चालतं, पण चाय पाहिजेच मला 2 टाईम. त्याशिवाय ना मला सकाळसारखी वाटते ना संध्याकाळसारखी वाटते. त्यामुळं मी चाय बनवून पित असते. 2 टायमाची चाय मला लागते. तर हे बघा, आता इथं चाय बनवण्यासाठी दूध काढून घेतलं पातेल्यामध्ये आणि एक्स्ट्राचं दूध आहे ते फ्रीजमध्ये ठेवले. आणि आता मी चाय बनवणार आहे. गॅस चालू केला, चाय बनवायला ठेवले. तर बाकीचे पण कामं होते खूप. अजून स्वयंपाक करणं बाकी होता, दुपारचा स्वयंपाक करणं बाकी होतं. तर हे सगळं करून आवरून दुपारचा स्वयंपाक करायचा होता मला. हे ठेवून मी बोलले की अगोदर सगळं राशन भरून ठेवा, नंतर दुपारचा स्वयंपाक करा. कारण एकदा हा पसारा कमी झाला ना राशनचा, मग थोडं घरात स्पेस राहते. नाही तर मग कसं इकडं तिकडं अशा थैल्या पडतात. आणि हे मुलं काय करतात, हे थैल्या घेऊन फिरतात नुसते, ह्याच्यात काय त्याच्यात काय. मग सगळ्या थैल्या खोलून बघतात आणि ते राशन म्हणजे हात घालून वेस्ट करत असतात. त्यामुळे मग ते जिथलं तिथं ठेवलेलं बरं म्हणून मी अगोदर ते सगळं व्यवस्थित डब्याने भरून ठेवत होते. बघा, इथं ह्या डब्यामध्ये मी तांदूळ ठेवला, त्या अगोदरच्या डब्यामध्ये ज्वारीचं पीठ ठेवले. पीठ पण दळून आणून ठेवलं होतं. म्हणजे ज्वारीचं पीठ थोडंफारच दळून आणते, 3-4 किलो, जास्त लागत नाही ज्वारी मला. नाचणी 2-3 किलो नाचणीचं पीठ, 3-4 किलो ज्वारीचं पीठ आणि 5-7 किलो गव्हाचं पीठ असं दळून आणते. आणि इतकं आम्हाला महिनाभर जातं. मध्ये मी हसत होते, मग अशी हसत होते तर ते म्हणजे मिस्टर मजाक मस्ती केलं माझ्यासोबत थोडं. मी हसत होते. इथं बाहेर मग सगळं राशन भरून झालं. मग आम्ही गेलो बाहेर कुठं गेलो तर हे बघा, जिथं सूप भेटतं, व्हेजिटेबल सूप भेटतात, तिथं गेलो. आणि ह्यांना सूप प्यायचं होतं, व्हेजिटेबल सूप, पालक सूप पित होते हे. मला बोलले तू पी. मी बोलले मला नको, तुम्ही प्या. मग हे बोलले तू पी, हेल्दी प्यायचं असतं, हेल्थ चांगली असते म्हणलं. मग बोललं की ठीक आहे, मला एक आवळा ज्यूस द्या. म्हणून मी आवळा ज्यूस पिले. मग थोडंसं पुढे आलो तर आम्ही तिथं शोरमाचं हे होतं, काय बोलतात त्याला, शोरमाचा गाडा लावलेला होता. मला शोरमा खायची इच्छा झाली. मग तिथून मी शोरमा खायला घेतला, एकदम हॉट स्पायसीवाला. आणि शौर्य घेतला तो रेग्युलरवाला घेतला. मग आम्ही दोघं, शौर्य आणि मी, शोरमा खाल्लो. शिवन्या मोमोज खाल्ली. अशा प्रकारे हा दिवस आमचा मस्त खाऊन पिऊन आणि मस्त मजात गेला. तर तुमचा कसा गेला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर, गुड नाईट.